नमस्कार मित्रांनो, द एपेक्स मराठी ट्रेडरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला BTC USD चार्ट दिसत आहे. तर हा चार्ट बघितला तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की प्राइस खाली का येते किंवा प्राइस वर का जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स मार्केट कसं चालतं हे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओ पुढे नेऊया. तर आपला पुढचा पॉईंट आहे कॅन्डल मूवमेंट. तर आता चार्टवर तुम्हाला काही कॅन्डल दिसत आहे. प्रत्येक कॅन्डल म्हणजे मार्केट मधल्या बायर्स आणि सेलर्स मधली फाईट आहे. जर बायर स्ट्रॉंग असतील तर ग्रीन कॅन्डल होते आणि जर सेलर स्ट्रॉंग असतील तर रेड कॅन्डल होते. तर मित्रांनो, आपला पुढचा पॉईंट म्हणजे प्राइस वर किंवा खाली कशी जाते. आता समजा मार्केटमध्ये अचानक बाईंग वाढली म्हणजे डिमांडही वाढतो, मग प्राइस वर जाऊ लागते. तर मित्रांनो, प्राइस खाली का येते? जेव्हा ट्रेडर सेल करतात म्हणजे सप्लाय वाढते, मग प्राइस खाली येते. तर मित्रांनो, आपला पुढचा पॉइंट म्हणजे मार्केट कोण हलवतं? म्हणजे मार्केटमध्ये मोठे-मोठे मूव्हज कसे येतात? आता तर ह्याच्यामध्ये बिग प्लेयर असतात, जसे की बँक्स, इन्स्टिट्यूशन्स, हेज फंड्स, सेंट्रल बँक्स आणि रिटेल ट्रेडर्स. तर मित्रांनो, आपण रिटेल ट्रेडर्समध्ये येतो कारण की आपण खूप कमी लॉटने ट्रेड करतो आणि बिग प्लेयर्स हे खूप मोठे लॉट लावतात. तसं बघायला गेलं की न्यूजमुळे पण काय मोमेंट येतो मार्केटमध्ये. जसं की उदाहरण यूएस इकॉनॉमी स्ट्रॉंग असेल किंवा यूएस डॉलर स्ट्रॉंग असेल, सडन स्पाइक येतात. काही-काहींचे अकाउंट ब्लॉक होतात. म्हणून न्यूज ट्रेडिंग अव्हॉइड केलेलंच चांगलं. ज्याला न्यूज कळतात त्यांनी ट्रेडिंग करावी. कारण न्यूजमुळे अकाउंट ब्लॉक होतात. तर मित्रांनो, हे होते आपले पॉइंट की मार्केट कसं चालतं किंवा मार्केटमध्ये मूव्हमेंट कसं होतं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पिप्स, लॉट साईज आणि स्प्रेड म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल समजून घेणार आहोत. डोंट बी द प्रे, बी द एपेक्स.